हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक इन टुडेज न्यू व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे वाक्य बघणार आहोत ज्याच्यामधून आपण प्रश्न विचारतो. फॉर एक्झाम्पल, तो कोण आहे हा आपण प्रश्न विचारलेला आहे, किंवा कुणास ठाऊक, किंवा ती कोण आहे, किंवा तू कोण आहेस, पुढे कोण आहे, किंवा ते कोणी बांधलं, किंवा हे कोणी तोडलं. तर अशा पद्धतीची वाक्य आपण नेहमी वापरतो. याच्यामध्ये आपण प्रश्न विचारत असतो. तर अशा प्रश्नांना इंग्रजीमध्ये कसं विचारायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल, या प्रत्येक गोष्टीमध्ये एक तर हा क्वेश्चन आहे. सेकंड थिंग, ह्याच्यामध्ये कोण, कुणास किंवा कोण अशा पद्धतीचे शब्द आहेत. तर हे सगळे प्रश्न जे आहेत हे इंग्रजीमध्ये कसे विचारणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या प्रत्येकासाठी कोण याला इंग्रजीमध्ये आपण हा विचारतो हू. म्हणजे हे सगळे प्रश्न आहेत हे हूशी रिलेटेड प्रश्न आहेत. या प्रत्येक प्रश्नामध्ये आपण हूचा वापर करणार आहोत. WH टाईप क्वेश्चन, तर त्याच्यामध्ये आपण WH हू याने या प्रश्नाची सुरुवात होते. आता पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, तो कोण आहे. आपण नेहमी विचारतो तो कोण आहे, तर याला आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणणार, हू. प्रश्नाची सुरुवात नेहमी हू, जो शब्द असेल तो फर्स्ट घेतो आपण. हू आहे, आहे साठी आपण वापरतो इज. हू इज. आता कोण आहे, तो. तो साठी आपण काय वापरतो, ही. आणि लास्ट मध्ये क्वेश्चन मार्क. हू इज ही. आपल्याला विचारायचंय तो कोण आहे, तर आपण इंग्रजीमध्ये कसं विचारणार, हू इज ही. हू म्हणजे कोण. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे कुणास ठाऊक, किंवा कोणाला माहिती. आपल्याला एखाद्या गोष्टी माहिती नसेल तर आपण म्हणतो कुणास ठाऊक. तर पुन्हा आपण कुणास किंवा कोण यासाठी काय वापरणार, हू. म्हणजे कोणाला माहिती आहे किंवा कुणास ठाऊक, हू. आणि ठाऊक म्हणजे माहीत असणे, म्हणजे नोज. हू नोज म्हणजे कोणाला माहिती आहे, हू नोज. पुढचा प्रश्न आपल्याला आहे, ती कोण आहे असं विचारायचं आहे. ती कोण आहे. आता पहिला प्रश्न आपण विचारलेला आहे, तो कोण आहे. म्हणजे हे मुलाशी रिलेटेड आहे म्हणून आपण हू इज ही घेतलेला आहे. आता ती कोण आहे, तर याच्यामध्ये आपण सेम घेणार, हू इज. हिच्या ऐवजी काय घेणार आपण, शी. हू इज शी. म्हणजे ती मुलगी कोण आहे, तर हू इज शी. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, तू कोण आहेस असं आपण विचारतो. तू कोण आहेस याला इंग्रजीमध्ये आपण विचारणार. आता इथे तू आहे, तू साठी आपण काय वापरतो, यू. आता फर्स्ट आपण सुरुवात करणार, हू. इज येणार की आर येणार, आपण इथे टू साठी वापरणार आहोत यू. हू आर यू. ओके. हू आर यू. यू असेल तर आपण इज नाही वापरत, आपण आर वापरतो. हू आर यू आपण असं विचारू शकतो. तू कोण आहेस, पुढे कोण आहे, किंवा आपण म्हणतो पुढचा नंबर कोणाचा आहे. हू कोण म्हणजे हू इज नेक्स्ट. म्हणजे पुढे कोण आहे किंवा पुढचा नंबर कोणाचा आहे. नेक्स्ट आपलं वाक्य आहे, ते कोणी बांधले. म्हणजे हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, ते कोणी बांधले. हू म्हणजे कोणी. बिल्ट. बिल्ट म्हणजे बांधणे. आणि इट म्हणजे ते कोणी बांधले. हू बिल्ट इट. ओके, गॉट इट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज, हे कोणी तोडले. आता ते कोणी बांधले, हू बिल्ट इट. आता हे कोणी तोडले. नेक्स्ट आपण काय करणार, हू म्हणजे कोणी. हू बिल्टच्या अपोजिट ब्रोक. ब्रोक म्हणजे तोडले. आणि दिस, हे कोणी तोडले, हू ब्रोक दिस. किंवा ते कोणी तोडले, हू ब्रोक इट. ओके. नाउ नेक्स्ट, तो मुलगा कोण आहे. नेहमी आपण असं प्रश्न विचारतो, तो मुलगा कोण आहे. आपल्याला माहिती नसेल तर आपण विचारतो, तो मुलगा कोण आहे. हू. हू म्हणजे कोण. हू इज. इज म्हणजे आहे. हू इज. तो म्हणजे दॅट. तो मुलगा, दॅट मुलगा म्हणजे बॉय. हू इज दॅट बॉय. गॉट इट. नेक्स्ट, तो माणूस कोण आहे. तो माणूस कोण आहे. आता इथे आपण मुलगा घेतलेला आहे, तो मुलगा कोण आहे त्यासाठी आपण विचारतो, हू इज दॅट बॉय. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज, तो माणूस कोण आहे. याला इंग्रजीमध्ये आपण कसं करणार, हू. हू म्हणजे
कोण, इज म्हणजे आहे. हू इज दॅट. आता इथे कोण आहे, माणूस. माणूससाठी आपण काय इंग्रजीमध्ये वापरतो, मॅन. हू इज दॅट मॅन. नेक्स्ट क्वेश्चन, ती मुलगी कोण आहे असं आपल्याला विचारायचं. याला आपण इंग्रजीमध्ये विचारणार हू म्हणजे कोण, इज आहे, दॅट म्हणजे ती, आणि मुलगीसाठी आपण वापरतो गर्ल. हू इज दॅट गर्ल. नेक्स्ट कॉमन क्वेश्चन आपण नेहमी विचारतो, दार उघडं कोणी ठेवलं. म्हणजे दरवाजा कोणीतरी ओपन ठेवून गेले, आपल्याला माहिती नाही तर आपण विचारतो दार उघडं कोणी ठेवलं. हू म्हणजे कोणी, हू. लेफ्ट म्हणजे ठेवलंय, तसंच ठेवलंय. हू लेफ्ट द डोअर ओपन, क्वेश्चन मार्क. Who left the door open, question mark. नेक्स्ट आवर क्वेश्चन इज सफरचंद कोणी खाल्लं, किंवा सफरचंद कोणी चोरलं. याला इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की करून सांगा. आणि इफ यू लाईक व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक्यू सो मच. बाय.